तर नमस्कार विद्यार्थी मित्र, खूप दिवसातून आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. या व्हिडिओ किंवा हा व्हिडिओ शूट करण्यामागचा उद्देश हा आहे की आपण आता बरेच सारी मुलं जी आहेत ती इंटरव्ह्यू देत आहेत आणि लाईव्ह प्रोजेक्ट जो आहे तो लाईव्ह प्रोजेक्ट त्यांच्या सीव्ही मध्ये मेन्शन असतो. ज्यावेळेस लाईव्ह प्रोजेक्ट तुमच्या सीव्ही मध्ये मेन्शन असतो त्या प्रोजेक्ट बद्दलची एंटायर माहिती जी आहे किंवा एंटायर प्रोजेक्ट जो आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला माहित पाहिजे. कोणत्या वेनं माहित पाहिजे? एकतर तुम्ही जो प्रोजेक्ट केलेला आहे त्याचं कोडिंग स्ट्रक्चर, आर्किटेक्चर, ते आर्किटेक्चर तर माहित पाहिजेच. पण फंक्शनलिटीज काय आहे, तो प्रोजेक्ट कुणासाठी होता कुणासाठी होता आणि स्टेक होल्डर्स कोण आहेत, तो कोण यूज करणार आहे, त्याच्यामध्ये कोणते मॉडेल्स होते, कसे होते, ह्या पद्धतीचं जे डिस्क्रिप्शन आहे ते डिस्क्रिप्शन तुम्हाला विचारलं जातं. त्यामुळं हा जो प्रोजेक्ट आहे तो एक लाईव्ह प्रोजेक्ट ज्यानं ऑलरेडी काम केलेलं आहे प्रोजेक्टवरती आणि त्याने प्रोजेक्ट एक्सप्लेन कसा करायला पाहिजे किंवा प्रोडक्ट काय असतो यासाठी मी बनवत आहे. दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ शूट त्यांच्यासाठी करतो आहे की जे स्मॉल बिझनेस ओनर्स आहेत की ज्यांना CRM म्हणजे काय, नक्की त्याचा फ्लो कसा असतो, CRM कसं वर्क होतं, माझ्यासाठी CRM युजफुल आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची जी उत्तर आहेत, या सगळ्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचावीत. आणि ज्या कंपनी आम्हाला रिच आउट करतील त्या कंपनीला आम्ही हे CRM जे आहे हे CRM आम्ही देतो आहोत लो कॉस्ट मध्ये. जसं आता CRM प्रोव्हाइड करणाऱ्या बऱ्याच कंपनीज आहेत, म्हणजे ऑलमोस्ट जेवढ्या पण सॉफ्टवेअर कंपनीज आहेत, कस्टम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणाऱ्या जेवढ्या कंपनीज आहेत त्या कंपनीमध्ये CRM हे दिलं जातं किंवा त्या कंपनी थ्रू ते CRM प्रोव्हाइड केलं जातं. काही दिवसापूर्वी CRM डेव्हलपर म्हणून एक स्पेशल पोस्ट असायची, कारण CRM जे आहे ते CRM मेनली वाईड बिझनेस, जेवढे पण बिझनेसेस आहेत त्या बिझनेसेस मध्ये यूज केले जातं. जर माझी 8 ते 10 लोकांची टीम आहे, मी जे कस्टमर रिलेशन्स आहेत, माझे कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर ज्याला म्हणतो आपण, हे CRM जे आहे ते कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट म्हणजे काय नक्की? फॉर एक्झाम्पल, माझा एक बिझनेस आहे आणि त्या बिझनेसमध्ये जे कस्टमर्स आहेत त्या कस्टमरच्या जे लीड येत आहेत, डील येत आहेत, किंवा त्यांचं ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्यासोबतचं फॉलोअप आहे, नर्चरिंग आहे, बऱ्याच साऱ्या ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेस ज्या वेळेस तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये येतात, त्या त्या स्टेजेस कशा कंप्लीट होतात, त्याच्यावरती काम कसं होतं, फॉलोअप कसं होतं, तुमच्याकडे डेटा कसा स्टोर होतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही CRM मधून कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे आजचा व्हिडिओ फक्त विद्यार्थ्यांसाठी नाहीये, तर आजचा व्हिडिओ त्या बिझनेसमॅनसाठी आहे किंवा बिझनेस ओनरसाठी आहे की ज्यांची 10 किंवा 10 पेक्षा जास्त लोकांची टीम आहे. इव्हन दो 5 लोकांची जरी टीम असेल आणि तुम्ही सेल्स मध्ये काम करत असाल तर तुम्हाला CRM हे नक्की वापरलं पाहिजे. आता CRM मध्ये जसं की माझी लोन प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल माझं जे एक कंपनी आहे ती लोन प्रोव्हाइड करते, मग त्या लोन प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीमध्ये माझे 10 टेलिकॉलर आहेत. आता एका टेलिकॉलरकडं एका पर्सनची लीड येते, ती लीड आल्यानंतर ती प्रोग्रेस कशी होते याचा हा फ्लो आहे, राईट. सो रोल बेस ऑथेंटिकेशन किंवा रोल बेस लॉग इन जे आहे ते रोल बेस लॉग इन नेहमी आपण प्रोजेक्टमध्ये जे आहे ते प्रोजेक्टमध्ये रोल बेस लॉग इन जे आहे ते रोल बेस लॉग इनला एक स्पेशल इम्पॉर्टन्स असतो. जर इंटरव्ह्यूच्या दृष्टीने तुम्ही बघत असाल तर रोल बेस लॉग इन काय, राईट. सो मोस्टली याचा व्हिडिओ मी विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे की त्यांनी सॉफ्टवेअर कसं एक्सप्लेन केलं पाहिजे किंवा सॉफ्टवेअर लाईव्ह प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट कसे बनवले पाहिजेत. सो हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट आमच्याच क्लासमधल्या मुलांनी, जे आता आमच्या पेरोलवरती आहेत त्या मुलांनी बनवलेला आहे. 2 ते 3 डेव्हलपरनी मिळून एका महिन्यामध्ये नियर अबाउट जे वाईब कोडिंग आहे ते वाईब कोडिंग यूज करून हा पूर्ण एंटायर प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट रेडी केलेला आहे. सो तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून जर काम करत असाल किंवा आता सध्या प्रोजेक्ट करत असाल, तुम्ही इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करताय आणि मग तुम्हाला प्रोजेक्ट कोणत्या टाईपचे टाकायला पाहिजे, प्रोजेक्ट कसे असायला पाहिजे, त्याची डेप्थ कशी असायला पाहिजे, एक्सप्लेन करताना आपण काय करणार आहोत, प्रोजेक्ट अंडरस्टँड कसा करायचा. कारण तुम्ही जर ऍज अन एक्सपिरियन्स म्हणून जेव्हा पण इंटरव्ह्यूला जाणार आहात तर तुमची सुरुवात जी आहे ती सुरुवात एका क्वेश्चन पासून होते, व्हॉट इज रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी इन युअर प्रोजेक्ट. सो त्या केसमध्ये तुम्हाला नॉलेज जस्टिफाय करता यायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट काय केलंय हे फ्रॉम स्क्रॅच माहित असणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये मला वाटतं की AI टूल आल्यानंतर ते सांगणं, ते बनवणं
ते एकदम सोपं झालेलं आहे. जरी तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग आहे कोडिंगचं, खूप काही डीप मध्ये जात नाही आपण, बेसिक अंडरस्टँडिंग माहित आहे HDLC कसं वर्क होणार आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल काय, डिझाईन कसं करायचं, स्टार्ट कसं करायचं, मग आर्किटेक्चरल गोष्टी थोड्याफार कशा बघायच्या. तर एक MVP मिनिमम वायबल प्रोडक्ट जो आहे, तो मिनिमम वायबल प्रोडक्ट जो आहे तो AI टूलच्या मदतीनं नक्की खूप चांगला होतो. त्यापैकीच हा एक आहे CRM. सो रोल बेस्ड लॉगिन जे आहे ते रोल बेस्ड लॉगिन मध्ये 2 ते 3 पद्धतीचे रोल्स आपण इथे हँडल केलेले आहेत. एक जो आहे तो ऍडमिनचा आहे, राईट, आणि दुसरा जो आहे तो सेल्स मॅनेजरचा आहे, राईट. सेल्स मॅनेजर किंवा सेल्स लीड म्हणूयात, सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणूयात, या पद्धतीचे 2 रोल जे आहेत ते 2 रोल तुम्हाला बघायला मिळतील. आता ज्या वेळेस तुम्ही ऍज अन ऍडमिन म्हणून लॉग इन करणार आहात, तर खूप साऱ्या ज्या फंक्शनलिटीज आहेत त्या फंक्शनलिटीज तुम्हाला बघायला मिळतील. सो ऍज अन ऍडमिन म्हणून जो डॅशबोर्ड वरती तुम्ही लँड होणार आहे, त्याच डॅशबोर्ड वरती तुम्ही लँड होणार आहे ऍज अन युजर म्हणून, राईट. सो ऍडमिन मध्ये गेलोत मी, ऍडमिन मध्ये गेल्यानंतर इथं युजर नेम पासवर्ड टाकला, साइन इन केलं, साइन इन केल्यानंतर डॅशबोर्ड वरती लँड होईल. डॅशबोर्ड वरती लँड झाल्यानंतर हा डॅशबोर्ड जो आहे तो ऍडमिन साठीचा डॅशबोर्ड आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच पद्धतीचं कस्टमायझेशन जे आहे ते कस्टमायझेशन आपण करू शकतो. हा लाईव्ह डेटा आहे, लाईव्ह प्रोजेक्ट आहे, एका क्लायंटसाठी डिप्लॉय केलेला आहे, राईट. सो इथे गेलात तर ऍडमिन साठी तुम्हाला पहिले तर टोटल लीड्स किती आलेत आजच्या, क्वालिफाईड लीड्स किती आहेत त्याच्यामधल्या, कन्व्हर्टेड किती आहेत, कन्व्हर्जन रेशो काय आहे, मंथली रेव्हेन्यू काय आहे, पाईपलाईन मध्ये किती डील आहेत माझ्या आता या मंथच्या, त्यानंतर ऍक्टिव्ह पाईपलाईन काय आहे, या मंथचं टार्गेट काय, मंथली टार्गेट, कन्व्हर्जन रेशो, जे कार्ड्स तुम्हाला पाहिजेत तुमच्या ऑर्गनायझेशन बद्दल, तुमच्या बिझनेस बद्दल, जे जे कार्ड्स पाहिजेत ते एका व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसण्यासाठी हा जो डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड आपण डिझाईन केलेला आहे. हा डॅशबोर्ड स्पेशली ऍडमिन साठीचा आहे, राईट. खाली गेलं तर तुमची सेल्स टीम मध्ये कोण कोण आहे, सेल्स टीम काय करते, सेल्स टीमच्या ऍक्टिव्हिटीज काय चालू आहेत सध्या, कोण कोणत्या लीड वरती काम करत आहे, काय जे पण आहे ते तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड वरती दिसून जाईल. आता तुम्ही ऍज अन ऍडमिन म्हणून बऱ्याच साऱ्या गोष्टी करू शकता. जे सेल्स एक्झिक्युटिव्ह करणार आहेत त्याच्यापेक्षा मल्टिपल गोष्टी, जसं तुम्ही सेल्स एक्झिक्युटिव्ह ऍड करू शकता, राईट, लीड्स ऍड करू शकता, डील्स मध्ये एडिट करू शकता, असाइन करू शकता, कॉन्टॅक्ट क्रिएट करू शकता. जे स्पेशल फंक्शनलिटीज आहेत त्या फंक्शनलिटीज तुम्हाला करता येतील. सो आपण सायमल्टेनियसली एक एक गोष्ट करूयात. आपण एक लीड जनरेट करूयात. ती लीड जी आहे ती लीड कशा पद्धतीने ट्रॅक होते, ऍज अन युजर म्हणूनच मी हा फ्लो दाखवतो आहे. तुम्ही ऍडमिन, फक्त ऍडमिनच्या लॉग इन मध्ये दाखवतो आहे, ऍज अन युजर म्हणून सुद्धा सेम फ्लो आहे, राईट. सो कोणत्याही सीआरएम ची जी सुरुवात आहे ती सीआरएम ची सुरुवात आमची लीड्स पासून होते. म्हणजे कोणत्याही सीआरएम मध्ये गेलं तर, आता टेलिकॉलिंग सीआरएम म्हणून एक नवीन कन्सेप्ट AI लागला मार्केटमध्ये. जसं की माझ्या कंपनीचा एक फोन नंबर आहे असोसिएट विथ वन नंबर, आणि त्या नंबरवरती नेहमी कॉल्स येत आहेत, राईट. तुमच्या बिझनेसचे कॉल येत आहेत. कॉल आल्यानंतर लीड डायरेक्टली जनरेट होते. व्हॉइस सीआरएम पण काही सीआरएम येत आहेत फक्त व्हॉइस कमांड मधून. तर आता हे जे सीआरएम आहे, या सीआरएम मध्ये तुम्ही जर इथं बघितलं तर सिंक विथ इंडिया मार्क, सिंक विथ जस्ट डायल, सिंक विथ ट्रेडमार्क, जस्ट सिंकचे बटन्स क्रिएट केलेले. शक्यतो नॉट रिक्वायर्ड, करायची काही गरज नाहीये, पण तरीही एक फंक्शनलिटी समजण्यासाठी आता जे इंटिग्रेशन केलेलं आहे ते इंटिग्रेशन थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मला केलेलं आहे. आता ऍज अन स्टुडंट, ऍज अन कॅन्डिडेट म्हणून आपण ज्यावेळेस याच्याकडे बघतो त्यावेळेस व्हॉट आर द चॅलेंजेस इन युअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, प्रोजेक्ट्स मधले चॅलेंजेस काय आहेत, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. तर त्या केसमध्ये तुम्हाला थर्ड पार्टी इंटिग्रेशन सांगू शकतो की तुम्ही इंडिया मार्टचं इंटिग्रेशन केलंय, जसं आता आम्ही इंडिया मार्टचं इंटिग्रेशन केलंय या प्रोजेक्टमध्ये. सो इथं सिंक विथ इंडिया मार्ट म्हटलं तर इंडिया मार्टच्या जेवढ्या लीड आहेत तेवढ्या ज्या लीड्स आहेत त्या लीड्स तुम्हाला इथं दिसून जातील. आता फक्त टेबलमध्ये डेटा शो करणं किंवा मोस्टली आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट बनवतो त्यावेळेस आपण क्रडवरती जास्तीत जास्त फोकस करतो, ऍड, अपडेट, एडिट, डिलीट. पण जो प्रोजेक्ट आपण सीव्ही मध्ये टाकणार आहे, जो कन्सेप्ट आपण सीव्ही मध्ये टाकणार आहे, तो कन्सेप्ट परफेक्ट माहित पाहिजे आपल्याला. म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस एक्सप्लेन करतोय प्रोजेक्ट त्यावेळेस तुमचं नॉलेज दिसलं पाहिजे की नाही यार याने प्रोजेक्ट वरती काम केलेलं आहे.
मी सजेस्ट असं करेन की नियर अबाउट 50% तर प्रोजेक्ट मधलं काम तुम्ही स्वतः केलं पाहिजे आणि 50%चं विजन तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. जरी तुम्ही काम नाही केलं तर तसं विजन तुमच्याकडे पाहिजे की नाही मला हे करायचंय, मी हे करणार आहे. म्हणजे समोरच्याला ऍटलिस्ट जस्टिफाय होऊन जाते की यू आर अ जेन्युइन कॅन्डिडेट की त्यांना हा प्रोजेक्ट केलेला आहे. सो इथे गेला तर एकतर सिंक होऊन लीड येतीलच तुम्हाला, म्हणजे इंडिया मार्टचे असतील, जस्ट डायलचे असतील, मेटाचे असतील, या सगळ्या लीड्स तुम्हाला इथे दिसतील. इवन दो जर तुम्हाला मॅन्युअल लीड क्रिएट करायची असेल तर तुम्ही इथं मॅन्युअल लीड पण क्रिएट करू शकता, राईट. आता मॅन्युअल लीड क्रिएट करताना तुम्हाला ज्या फील्ड्स लागणार आहेत कंपनीच्या त्या फील्ड्स टाकू शकता तुम्ही. यातल्या काही फील्ड्स आम्ही कंपल्सरी केलेत, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आय डी, जेंडर, मोबाईल नंबर. दोज आर रिक्वायर्ड फॉर द युअर बिझनेस, वी कॅन कस्टमाइज सेम, राईट. माझं समजा याचा बिझनेस आहे, वॉटर प्युरिफायरचा बिझनेस आहे. वॉटर प्युरिफायरच्या रिलेटेड मला काही वेगळा डेटा घ्यायचा लीड मधून, तर त्या पद्धतीचा हा जो लीड फॉर्म आहे तो लीड फॉर्म कस्टमाइज करू शकता. आता लीड फॉर्म मध्ये ज्या फील्ड्स आपण ठेवतो आहे, आता तुम्ही ऍज अन इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट बनवताय तर तुम्हाला एवढं जास्त नॉलेज नसतं, तर त्या केसमध्ये आपण आता बरेच सारे एआय टूल्स जे आहेत ते एआय टूल्स फ्लो देत आहेत तुम्हाला, जसं स्टिच विथ गुगल आहे ते मोस्ट प्रोबेबली यूआय कंपोनंट्स वगैरे गोष्टी देतं. जर तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनाय किंवा अजूनही कोणते जनरेटिव्ह एआयचे टूल्स वापरत असाल तर तिथं तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन मिळून जाते. तुम्ही जस्ट सिंपल प्रॉम्प्ट टाकला, दिस इज माय बिझनेस अँड गिव्ह मी माय लीड फॉर्म, तर तुम्हाला जो लीडचा फॉर्म आहे तो लीडचा फॉर्म एकदम सिंपल ज्या कोणत्या फील्ड्स टाकायला पाहिजे त्या पद्धतीने मिळून जाईल. एकदा लीड क्रिएट केल्यानंतर लीड कुणाला असाइन करायचे हे तुमचे युजर जे आहेत ते युजर्स लीड तुम्ही असाइन करू शकता. फॉर एक्झाम्पल, राईट, इथे आपण एक लीड क्रिएट करून बघूयात. सो मी एक लीड क्रिएट करतोय, मिस्टर गौरव जाधव, मोबाईल नंबर 0, राईट, ईमेल GJ production @gmail.com, right. Gender male, organization GJ production, नंबर ऑफ एम्प्लॉईज त्याच्या कंपनीमध्ये किती एम्प्लॉईज आहेत, राईट. त्याला नंतर आपल्याला काय रिलेशन मेंटेन करायचं आहे, त्याच्या कंपनीला काय व्हिजिट द्यायचे, गिफ्ट द्यायचे, तर त्यांच्या एम्प्लॉईजचा डेटा जर तुम्हाला ठेवायचा असेल तर ठेवू शकता. त्याचा अॅन्युअल रिव्हेन्यू किती आहे, तुम्हाला रिव्हेन्यू जर मेंटेन करायचं असेल तर मेंटेन करू शकता. वेबसाईट टेरिटरी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता टेरिटरी का, बघा तुमची सेल्स टीम ज्यावेळेस असते ना, सेल्स टीम काही टीम महाराष्ट्रावर काम करते, काही टीम UP बिहार, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जेवढ्या टेरिटरीज आहेत तुमच्या बिझनेसच्या त्यानुसार टेरिटरी ऍड करू शकता तुम्ही, राईट. सो इंडिया, अमेरिका, जे पण काय US वगैरे जे असतील त्याच्यानुसार करू शकता. त्यांची जी कंपनी आहे ते कशामध्ये काम करते हे जे डोमेन आहे ते डोमेन तुम्ही घेऊ शकता इथं, राईट. त्यानंतर स्टेटस, काय स्टेटस आहे, क्वालिफाईड लीड आहे, पहिल्यापासून कॉन्टॅक्टेड आहे, न्यू आहे, राईट. कुणाला असाइन करायचे, फॉर एक्झाम्पल नेम असाइन केलं, रिक्वायरमेंट काय, टी शर्ट प्रिंटिंग, राईट. सो काय ऍडिशनल नोट्स असतील तर तुम्ही नोट्स लिहू शकता आणि क्रिएट करू शकता. जर क्रिएट केल्यानंतर इथं पॉपअप आला, लीड क्रिएट आहे, गौरव जाधवची लीड क्रिएट झाली. आता ज्या वेळेस तुमच्या कंपनीमध्ये एखादी लीड क्रिएट होते, लीड येते म्हणजे काय, आपल्याला आलेला न्यू बिझनेस आहे, राईट. सो ही जी लीड आहे त्या लीडचं पुढे काय होतं, मग मी गौरवला कॉल करेन, विचारेन काय रिक्वायरमेंट आहे, कधी द्यायचे आहे, काय म्हणजे एक्झॅक्टली स्पेसिफिकेशन काय, आपला जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन सांगेल, तर त्याचं इथं जाऊन तुम्ही स्टेटस चेंज करू शकता, राईट. सो असाइन झाली तर प्रियंका जी आहे ते प्रियंका लॉग इन केल्यानंतर तिला ही लीड दिसेल आणि प्रियंका त्याच्यावरती काम चालू करेल. ओके, सो मी प्रियंकाचं लॉग इन केलं तर प्रियंकाच्या डॅशबोर्डवरती आल्यानंतर तिला गौरवची लीड दिसून जाईल. आता बघा, जर ऍज अन स्टुडंट म्हणून किंवा आपण ऍज अन इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर म्हणून प्रोजेक्ट करतोय समजा, तर ज्या वेळेस रोल वाईज ऍक्सेस बघतोय आपण, तिकडून ऍडमिन कडून क्रिएट केली, इथं प्रियंकाला असाइन झाली, प्रियंका स्वतः पण लीड क्रिएट करू शकते, तीच तिला असाइन होईल, राईट. आता या लीड वरती ती काम चालू करेल, तर मी इथं क्लिक केलं, राईट. सो
जो डेटा आहे तो डेटा तुम्हाला दिसून जाईल त्याचा, किंवा इथं गेल्यानंतर स्टेटस जे आहे ते स्टेटस इथं तुम्ही पहिला कॉल केला, कॉन्टॅक्टेड झाला, राईट. त्यानंतर मग लीड वरती आलो मी. लीड वरती जे आपलं काम आहे ऍक्टिव्हिटी मध्ये, मी गौरवला कॉल केलाय, बोललो गौरवशी की कधी द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी इथं ज्या आहेत ते तुमच्या ट्रॅक झाल्या. कमेंट्स मध्ये तुम्ही काय कमेंट ऍड केली, हाय दिस इज टेस्ट लीड फ्रॉम कोडिंग एरा, राईट, कोडिंग एरा. सो मी पोस्ट केली. सो इथं आलो मी ऍक्टिव्हिटी मध्ये, तर ऍक्टिव्हिटी मध्ये दिसेल की प्रियंकानं या लीड वरती काम केलंय. आता हे जे आहे हे तुम्हाला ऍडमिन मध्ये पण दिसेल तिकडं. तर बघा, ऍडमिनचा जो डॅशबोर्ड आहे, तर ऍडमिनच्या डॅशबोर्ड वरती गेलात तुम्ही, तर युजरच्या ऍक्टिव्हिटी मध्ये पहिले ऍक्टिव्हिटी दिसेल प्रियंका जाधवनं गौरवच्या लीड वरती काम चालू केलेलं आहे. आता जर तुम्ही ऍज अन ओनर म्हणून, बिझनेस ओनर म्हणून तुमच्या ऑफिसला नाहीये, तुम्ही बाहेर आहात, तुम्ही कोणत्या लीड वरती कोण काम करताय, कधी लीड जनरेट झाले, त्याच्यावरती काय काम चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी ट्रॅक होतील. ओके, सो परत जाऊयात आपण युजर लॉग इन मध्ये. युजर लॉग इन मध्ये आलो, परत लीड्स मध्ये आलो. लीड मध्ये गेल्यानंतर ही जी डील आहे ही क्वालिफाईड करू. आपण बोललो की हा क्वालिफाईड झालेली डील, जे कन्फर्म झाली, आपण बोलणं झालं, फर्स्ट बेसिक झालं, क्वालिफाईड आहे ही डील. क्वालिफाईड डील झाल्यानंतर ज्या डील क्वालिफाईड आहेत त्याला तुम्ही लीड्स मध्ये, सॉरी डील्स मध्ये कन्वर्ट करू शकता. ज्या लीड क्वालिफाईड आहेत त्याला तुम्ही डील्स मध्ये कन्वर्ट करू शकता. आणि मग डील्स मध्ये गेल्यानंतर तुमच्या ऍक्टिव्हिटीज चालू होतील. की काय केलंय आपण गौरवला, आज कोटेशन शेअर केलंय, राईट. सो इथे गेलो, कोटेशन शेअर, कोटेशन शेअर केल्यानंतर मग इथं तुमची ऍक्टिव्हिटी ट्रॅक होईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेज फॉलोअप केलाय, तर फॉलोअप ऑन गोईंग करायचं झालं तर फॉलोअप ऑन गोईंग करा. म्हणजे गौरव सोबत माझं फॉलोअप चालू आहे, कमेंट्स मध्ये टाका की काय कमेंट केली, या फॉलोअप मध्ये सांगितलं उद्या पेमेंट करतो, किंवा जे काय फॉलोअप आहे, कधी मिळणार आहे टास्क, आपण कधी पाठवणार आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं चेक करायला मिळतील. सो हे आहेत तुमचे सगळे सेल्सचे स्टेजेस. आता या ज्या स्टेजेस आहेत त्या प्रत्येक बिझनेसनुसार वेगळ्या वेगळ्या असू शकतात. पण बघा, कोटेशन शेअर, फॉलोअप, साईट व्हिजिट, टेक्निकल अप्रुव्हल, सॅम्पल अप्रुव्हल, निगोशिएशन स्टेज, पीओ रिसिव्ड, ऍडव्हान्स पेमेंट पेंडिंग, ऍडव्हान्स पेमेंट रिसिव्ड, प्रोडक्शन स्टार्टेड, मटेरियल रेडी फॉर डिस्पॅच, फुल पेमेंट पेंडिंग, फुल पेमेंट रिसिव्ड, त्यानंतर मटेरियल डिस्पॅच, लीन, डील क्लोज्ड आणि डील लॉस. जर ती डील तुमची क्लोज झाली किंवा तुम्ही केली, त्याची प्राइस वगैरे टाकू शकता. म्हणजे तुमचं जे मंथली टार्गेट आहे ते मंथली टार्गेट तुम्हाला इथून तुम्हाला अचीव करता येईल किंवा ट्रॅक करता येईल. सो या पद्धतीनं तुम्ही लीड्स आणि डील्स याला कनेक्ट करू शकता आणि तुमचे जे लीड्स आहेत त्या लीडचं प्रॉपर मॅनेजमेंट करू शकता. या प्रोडक्टचा आम्ही एंटायर डेमो जो आहे तो एंटायर डेमो तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तो जो डेमो असणार आहे तो खास बिझनेस ओनरसाठी असणार आहे की सीआरएम चालतं कसं. आजचा व्हिडिओ फक्त विद्यार्थ्यांसाठी होता, तर विद्यार्थ्यांना किंवा स्टुडंटला किंवा जे जॉब बघतायत, ज्यांचा आता सध्या करिअर गॅप आहे आणि त्याने 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ऍड केलाय किंवा आता गॅप पडलाय करिअरमध्ये, त्या मुलांना ज्यावेळेस प्रोजेक्ट एक्सप्लेन करायचा आहे तर त्या प्रोजेक्टमध्ये तो प्रोजेक्ट किती डेप्थ लेवलला पाहिजे, याच्यामध्ये तुमचं एपीआय इंटिग्रेशन परफेक्ट पाहिजे, रोल मॅचिंग झालं पाहिजे, डेटाबेस कनेक्टिव्हिटी व्यवस्थित पाहिजे, परफॉर्मन्स पाहिजे. आता जसं की मी इथं कमेंट केल्यानंतर लगेच ऍडमिनला रिफ्लेक्ट झाली, स्केलेबिलिटी पाहिजे, प्रोजेक्ट आर्किटेक्चर पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीची तुम्हाला आन्सर द्यावी लागणार आहेत. त्यामुळे तुम्ही जो प्रोजेक्ट करणार आहात बाय युझिंग एआय टूल जरी करत असाल तर तो तुम्हाला समजला पाहिजे, डिबग करता आला पाहिजे की यार मी हा डेटा या रोल मधून क्रिएट केलाय, याचे कंपोनंट्स कुठे आहेत, बॅकएंड मध्ये कोणती सर्व्हिस या फंक्शनलिटीसाठी लिहिलेली आहे, त्या सर्व्हिसमध्ये काय लिहिलंय, त्याचे टेस्ट केसेस आहेत का, ऍप्लिकेशन कुठं कोलॅप्स होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आजकाल खूप इम्पॉर्टंट आहेत. जर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून पुढे टिकायचं असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून पुढे इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल, वाईब कोडिंग करणं तर मस्त आहेच आहे, पण सोबत प्रोडक्टचं नॉलेज असणं,
प्रोडक्ट डिबग करणं, रिक्वायरमेंट समजून घेणं, त्या रिक्वायरमेंट फुलफिल करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंडिव्हिज्युअली करायला लागणार आहेत. आणि यासाठी आम्ही खूप सारे व्हिडिओ बनवत आहोत. तर त्यातलाच हा एक व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगाल आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.